नमस्कार मित्रांनो, एक अंतिम आणि निर्णायक क्षण 17 मे 2026 पासून आला आहे. कारण याच दिवसापासून शनिदेवांनी आपला मास्टर प्लॅन पुढे नेत नक्षत्र गठबंधन केले आहेत. हा असा एक गोचर आहे. जरी प्रत्येक 4 दिवसांनी काही ना काही गोचर परिवर्तन होत असते, तरी हे जे गोचर परिवर्तन आहे ते या वर्षातील सर्वात मोठे गोचर परिवर्तन म्हटले जाईल. विशेषतः शनिदेवांबाबत सुरुवातीपासून समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण विषय समजेल आणि याचे परिणाम काय असतील हे कळेल. 30 वर्षात एकदा शनिदेव 12 नंबरच्या राशीत प्रवेश करतात आणि तोही तुमच्या 6व्या भावात. त्यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाल असतो. मार्च 2025 ते जून 2027 पर्यंत 6व्या भावात आपल्याला शनिदेव मिळालेले आहेत. शनिदेव हे विलंबाचे कारक आहेत. प्रत्येक कामात उशीर करतात, परिणाम देतात, पण विलंबानंतर. हे आपणही ऐकले आहे. आता इथे एक मास्टर प्लॅन आहे. याची सुरुवात 10 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान झाली होती. पहा काय झाले होते. ज्या घरात शनिदेव विराजमान आहेत त्याच घरात बुधाचे आगमन झाले होते. किती मोठी विडंबना बघा. जिथे शनिदेव आहेत तिथे बुध येतात आणि आपल्या परममित्रासोबत राहतात. पण 12 नंबरची रास मीन बुधासाठी नीच रास आहे, जी तुमचा 6वा भाव आहे. त्यामुळे बुध तिथे फारसे कम्फर्टेबल वाटत नाही. मग शनी आणि बुध यांच्यामध्ये एक एग्रीमेंट होते. बुध, मी तुला तुझे 30 अंश कोणत्याही अडचणीशिवाय पार करून देतो, जणू एखाद्या लहान मुलाचा हात धरून रस्ता पार करून दिला जातो. तसं बुध शनींना मदत करतात. आणि त्या एग्रीमेंटमध्ये हेही ठरलेलं असतं, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तू माझी साथ देशील. वेळ बदलतो आणि 17 तारखेचा काळ येतो. शनिदेव 17 तारीख निवडतात, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना समर्पित पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात होते. खरं तर हे 16 तारखेला व्हायला हवं होतं, कारण 16 तारखेलाच शनी जयंती होती आणि शनिवार देखील होता. पण शनींनी 17 तारीख निवडली, म्हणजेच आपल्या आराध्य देवतेच्या महिन्याचा दिवस निवडला. आणि ते रेवती नक्षत्रात प्रवेश करतात, ज्या नक्षत्राचे स्वामी स्वतः बुधदेव आहेत. आता इथे शनिदेव म्हणजे विलंब आणि शनी म्हणजे वृद्ध व्यक्ती, तर बुध म्हणजे चंचल वेगवान बालक. जसं एखादं मूल वृद्ध व्यक्तीचा हात धरून रस्ता पार करून देते, अगदी तसंच हे शनिबुध कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात काम करणार आहे. जर तुम्ही कुठेतरी अडकलेले थांबलेले असाल तर आता तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मिळणार आहे. 17 मे ते 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा संयोग राहील, जिथे आपली कामे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. 6वा भाव हा तुमच्या परिश्रमाचा, मेहनतीचा भाव आहे. त्यामुळे आतापर्यंत जेवढी मेहनत केली आहे, आता त्याच्या परिणामांची सुरुवात होण्याची वेळ आली आहे. आणि ते परिणामही लवकर मिळतील. कारण जिथे शनिदेव 2.5 वर्षे घेतात तिथे बुध 28 दिवसांत काम पूर्ण करतात. इथे 6व्या भावात हा योग तयार होत आहे. त्यामुळे जे लोक नोकरी करतात त्यांच्या नोकरीत शुभ संकेत मिळू शकतात, किंवा त्याच नोकरीत इन्क्रिमेंट, प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. तसेच ट्रान्सफरचा योग सुद्धा तयार होऊ शकतो. कारण शनी ज्या नक्षत्रात आले आहेत ते बुधाचे नक्षत्र आहे आणि बुधाकडे 12व्या घराचे परिणाम आहेत, ज्याचा संबंध ट्रान्सफर आणि स्थान बदलाशी असतो. म्हणून जर तुम्हाला जॉब बदलायची असेल तर 17 मे ते 9 ऑक्टोबर 2026 हा काळ वापरू शकता. तुमचे प्रयत्न वाढवू शकता, कारण ग्रह गोचर तुमच्या बाजूने आहे. आता शनी देवांकडे 2 घरे आहेत. कारण शनी मजबूत झाले आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभाव बदलला आहे. त्यामुळे स्वाभाविकच तुमचा चतुर्थ भाव आणि पंचम भाव देखील प्रभावित होईल. चतुर्थ भाव म्हणजे प्रॉपर्टी, जमीन, घर, वाहन. जर तुम्ही जमीन, घर, वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
जर एखादे लोन चालू असेल आणि तुम्ही त्याबद्दल त्रस्त असाल तर त्या लोनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शनिदेव दाखवतील, कारण त्यांची 12व्या घरावर दृष्टी आहे. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची योजना देखील बनू शकते, विशेषतः जमीन आणि घरांमध्ये. आता पंचम भाव देखील प्रभावी झाला आहे, म्हणजेच प्रारब्धाचे पुण्य जागृत होणे. शनिदेव वृद्ध असल्यामुळे ते आपल्याला पूर्वजन्मातील पुण्यफळांपर्यंत पोहोचवतात. जर तुम्ही प्रेम विवाह करू इच्छित असाल तर त्यासाठीही हा कॉम्बिनेशन अतिशय चांगला मानला जाऊ शकतो. आता समजून घ्या, शनिदेवांकडून चांगले परिणाम मिळाले, पण बुध काय परिणाम देतील? कारण नक्षत्र ज्योतिषाचा सिद्धांत सांगतो की कोणताही ग्रह आपल्या नक्षत्रांच्या अधीन राहून परिणाम देतो. म्हणून बुधाकडे 2 घरे आली, एक 6वा भाव आणि दुसरा 3रा भाव. 6वा भाव आपण पाहिला म्हणजे 12व्या घराचे परिणाम. म्हणून जर तुम्ही विदेशात राहत असाल, जॉब बदलू इच्छित असाल, मेडिकल फील्डमध्ये असाल किंवा मेडिटेशन ध्यान करत असाल तर अशा लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. त्यातही बुधाकडे 3ऱ्या नंबरची रास आहे आणि बुध तुमचे भाग्येश आहेत. तर म्हणून भाग्य उन्नतीसाठी शनी काय आहे? शनी म्हणजे विलंब. जर एखाद्या कामासाठी आपल्याला उशीर होत होता तर आता आपण आपल्या भाग्याची योग्य दिशा पाहू शकतो. शनी म्हणजे आपले कर्म आणि बुध काय सांगतात? बुध म्हणतात, मी तुमचा मेंदू आहे, तुमची बुद्धी आहे. आता हे समजून घ्या, जर आपला मेंदू एका दिशेला चालत होता आणि काम दुसऱ्या दिशेला, तर आता या दोघांना एकाच दिशेत आणण्याचं योग्य वातावरण तयार झालं आहे. म्हणजे जे तुमच्या मनात आणि विचारांमध्ये आहे तेच तुम्ही प्रत्यक्षात घडताना पाहू शकता. किंवा जे काम तुम्ही करत आहात ते तुम्ही अधिक योग्य पद्धतीने, अधिक स्पष्ट विचारांनी पूर्ण करू शकता. विशेषतः भाग्य उन्नती, वडिलांशी संबंधित काही अशांती किंवा सिनियर बॉससोबत काही मतभेद असतील तर आता तुमची कामे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमचं ऐकेल आणि त्यानुसार तुम्ही नवीन संधी, नवीन उंची आणि नवीन यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता. हे विसरू नका. जरी शनिदेव 6व्या भावात असले तरी पराशर ऋषींनी 6व्या भावातील शनीला सर्वात शुभ प्रभाव देणारा मानले आहे. कारण काय? शनिदेव 6व्या भावात असताना आपल्याला परिस्थितीशी लढण्याची ताकद देतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की 6व्या भावातील शनी व्यक्तीला संघर्षातून विजय मिळवून देतो आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतो. अजूनही 1 वर्षाचा काळ शिल्लक आहे जिथे शनिदेव 6व्या भावात विद्यमान आहेत. मेहनत नक्की घेतील, पण प्रतिफळ अनेक पटींनी वाढवून देतील. कारण 6वा भाव हा प्राप्तीचा भाव आहे. म्हणजेच आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. आता शनिदेवांची दृष्टी पहा. त्यांची 10वी दृष्टी थेट पराक्रमाच्या भावावर पडत आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा पराक्रम, तुमची हिंमत कमी होणार नाही. तुम्ही कितीही कठीण परिस्थिती झेलली असेल, आता त्या सगळ्याचा योग्य न्याय तुमच्या बाजूने होण्याची वेळ आली आहे. एक उदाहरण समजून घ्या. जसा न्यायाधीश निर्णय देतो आणि खाली बसलेला टायपिस्ट तो निर्णय टाईप करतो, अगदी तसंच समजा शनी जर न्यायाधीश असतील तर बुध हे टायपिस्ट आहेत. टायपिंग, स्टेशनरी, लिखाणाशी संबंधित सर्व कामे बुधाच्या अधीन येतात. याचा अर्थ काय? तुमच्या मेहनतीचा निकाल आता लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच एक शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे. बुधला आपण संदेशाचा कारक मानतो आणि शनी म्हणजे आपलं करिअर, आपलं काम. मग ते कौटुंबिक, आर्थिक किंवा करिअरशी संबंधित असो. तुम्ही आता एका नवीन आणि चांगल्या दिशेने जोडले जाणार आहात. काय उपाय करू शकता? बुध हा बालकासारखा ग्रह आहे आणि शनिदेव हे वृद्धत्वाचे प्रतीक आहेत. म्हणून जर तुम्ही वृद्ध व्यक्तींची सेवा केली, एखाद्या गरजू वृद्धाला मदत केली किंवा अनाथाश्रमात दान केले तर या कॉम्बिनेशनचे सर्वोत्तम परिणाम तुम्हाला मिळू शकतात. बुध म्हणजे शिक्षण आणि बुद्धी देखील आहे.
त्यामुळे जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्या शिक्षणाची मदत केली तर याचा अत्यंत शुभ परिणाम मिळेल. आणि जर एखादी मुलं शिक्षण घेत असतील तर त्यांना पुस्तकं, वही, पेन, पेन्सिल, स्केल, कंपास किंवा स्टेशनरी साहित्य भेट दिलेत तर समजा तुम्ही या कॉम्बिनेशनचा योग्य उपयोग केला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या यशाकडे जाण्याचा एक नवीन मार्ग स्वतःसाठी खुला केला आहे. लक्षात ठेवा, शनी कधीच अन्याय करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो. आणि जेव्हा बुधाची बुद्धी व शनीचे कर्म एकत्र येतात तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडू लागतात. म्हणून मेहनत सुरू ठेवा, विश्वास ठेवा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता अगदी जवळ उभा आहे. धन्यवाद. जय श्रीराम.